परीक्षेची तयारी, तोच संघर्ष नाही का? तासनतास अभ्यास केला तरी मनात धाकधूक असतेच, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण कधी विचार केलाय की आपल्या खूप मेहनत करण्याच्या पद्धतीच काहीतरी चूक असू शकते? चला, आज अभ्यासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया. तर आपण 5 महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी तयारीचा विरोधाभास म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग पाहूया आपल्या मेंदूला योग्य इंधन कसं द्यायचं. त्यानंतर वेळेचं नियोजन, अभ्यासाची स्मार्ट रणनीती आणि शेवटी ह्या सगळ्याला जोडून एक परफेक्ट दिवस कसा तयार करायचा हे बघू. चला, तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. अनेकदा असं होतं की आपण खूप तास अभ्यास करतो, पण निकाल काही मनासारखा लागत नाही. मग खूप निराशा येते. पण यामागे खरंच वेळेची कमतरता आहे की आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच काहीतरी गडबड आहे? आणि याचं उत्तर ना या एका विचारात दडलेलं आहे. वेळच नाहीये, हे आपल्या ठरलेलं वाक्य असतं. पण खरं तर हा फक्त एक भ्रम आहे. प्रॉब्लेम वेळेचा नाहीये, तो आपल्या मनाचा आहे. आपलं मनच आपल्याला सांगत राहतं की वेळ कमी पडतोय. आपल्या सगळ्यांच्या डोक्यातनं एक गोष्ट अगदी पक्की बसलेली असते की यश मिळवायचं म्हणजे दिवसाचे 15-15 तास अभ्यास केलाच पाहिजे. पण खरं सांगू, वास्तव खूप वेगळे आहे. यश हे किती तास यावर नाही, तर तो अभ्यास कसा केला जातो यावर अवलंबून असतं. परीक्षेला नक्की काय हवंय हे समजून घेणं आणि त्यानुसार हुशारीने काम करणं, यालाच तर म्हणतात स्मार्ट वर्क. आणि स्मार्ट वर्क करायचं असेल तर सगळ्यात जास्त काय लागतं? तर आपल्या मेंदूची ताकद. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या शरीराची जी काही एकूण एनर्जी आहे त्यातली तब्बल 20% एनर्जी फक्त आपला मेंदू वापरतो. यावरूनच विचार करा, आपल्या शारीरिक आरोग्य मानसिक कामगिरीसाठी किती महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर आलो आहोत, आपल्या मेंदूला योग्य इंधन पुरवणं. कारण आपण जे काही खातो ना, त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या एकाग्रतेवर, आपल्या स्मरणशक्तीवर आणि आपल्या ताणतणाव मॅनेज करण्याच्या क्षमतेवर होत असतो. मग मेंदूसाठी चांगलं काय आणि वाईट काय? सोपं आहे. ओट्स, ताजी फळं, सुकामेवा यांसारख्या गोष्टी मेंदूला स्थिर ऊर्जा देतात. पण दुसरीकडे जास्त साखर, तळलेले पदार्थ, जंक फूड हे सगळं आपल्या ऊर्जेत अचानक चढउतार घडवतं, ज्यामुळे आपलं लक्ष लागत नाही. हे सगळं लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून ही एक 3 स्टेप्सची योजना बघा. 1. दिवसाची सुरुवात एकदम हेल्दी नाश्त्याने करा. 2. दर 4 तासांनी थोडं काहीतरी खा, विशेषतः सुकामेवा, म्हणजे एनर्जी लेवल टिकून राहील. आणि 3. जंक फूडला टाटा करा आणि नैसर्गिक पदार्थांना जवळ करा. अगदी सोपं आहे नाही का? ओके, तर आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे, तो म्हणजे वेळेवर प्रभुत्व मिळवणं. आणि ह्याचा अर्थ फक्त एक टाईमटेबल बनवणं नाहीये, तर आपल्या दिवसाच्या 24 तासांवर आपलं नियंत्रण मिळवून ते आपल्या ध्येयासाठी वापरणं आहे. यातलं एक खूप प्रसिद्ध टेक्निक आहे पोमोडोरो. यात काय करतात तर 25 मिनिटं पूर्ण फोकसने काम करायचं आणि मग 5 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा. या छोट्या ब्रेकमुळे काय होतं की आपला मेंदू फ्रेश होतो आणि पुढच्या सेशनसाठी पुन्हा तयार होतो. पण थांबा, हे काही जादूची कांडी नाहीये. 2021 मध्ये एक स्टडी झाली होती. त्यानुसार हे टेक्निक थोडी मदत नक्की करतं, पण हा सगळ्यांसाठी रामबाण उपाय नाही. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे यावर पूर्णपणे विसंबून चालणार नाही. म्हणूनच फक्त एका टेक्निकच्या मागे न लागता काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं आहे. जसं की जे विषय अवघड वाटतात ते तेव्हा अभ्यासा जेव्हा आपली एनर्जी सगळ्यात जास्त असते. आणि हो, रिव्हिजन, झोप आणि व्यायाम ह्या गोष्टींना तर अजिबात टाळायचं नाही, नाहीतर बाकी सगळं करून काहीच उपयोग नाही. आणि हेच आपल्याला आपल्या चौथ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे घेऊन येतं, हुशारीने अभ्यास करण्याची रणनीती. कारण फक्त अभ्यास करत बसणं आणि प्रभावीपणे शिकणं यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. इथे ॲक्टिव्ह रिकॉल नावाची एक जबरदस्त संकल्पना आहे. याचा सरळ अर्थ आहे, आपल्या मेंदूला आळशी बनवायचं नाही. फक्त पानांच्या पानं वाचत राहणं म्हणजे निष्क्रिय अभ्यास. त्याऐवजी पुस्तक बंद करून स्वतःलाच विचारा, मी आता काय वाचलं? हा छोटासा बदल आपल्या अभ्यासाला एका व्यायामात बदलतो, जो खरंच कामी येतो. आणि या प्रभावी पद्धती वापरताना काही सामान्य चुका टाळणं खूप गरजेचं आहे. नियमित रिव्हिजन न करणं म्हणजे गळक्या भांड्यात पाणी भरण्यासारखं आहे, सगळं वाहून जाणार. जुन्या प्रश्नपत्रिका न सोडवणं म्हणजे थेट युद्धाच्या मैदानात शस्त्र न तपासता उतरण्यासारखं आहे. या चुका टाळल्या नाहीत तर सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते. चला तर मग
आत्तापर्यंत आपण जे काही सिद्धांत पाहिले ते सगळे एकत्र आणूया आणि बघूया की एक परफेक्ट अभ्यासाचा दिवस प्रत्यक्षात कसा दिसू शकतो. हे बघा, हे आहे UPSC टॉपर टीना डाबी यांचं वेळापत्रक. यात फक्त अभ्यासाचे स्लॉट्स नाहीत, तर रिव्हिजनसाठी एक मोठा वेळ, जेवण आणि पुरेशी झोप या सगळ्याचा विचार केलेला दिसतो. अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्य यात बॅलन्स कसा साधायचा याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता हे दुसरं उदाहरण बघा. हे स्वयंअभ्यासासाठी बनवलेलं एक अधिक तपशीलवार वेळापत्रक आहे. यात मुख्य विषय, दुसरा विषय, वैकल्पिक विषय असं वर्गीकरण आहे. इतकंच नाही तर उत्तरलेखनाचा सराव आणि MCQ सरावासाठी सुद्धा वेगळा वेळ दिलेला आहे. यावरून कळतं की प्रत्येक छोट्या गोष्टीचं नियोजन कसं करता येतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही वेळापत्रकं म्हणजे काही दगडावरची रेघ नाही. हे फक्त मार्गदर्शक आराखडे आहेत. दुसऱ्या कुणाच्या तरी वेळापत्रकाची कॉपी करण्याऐवजी यातली तत्त्व घेऊन आपल्या गरजेनुसार स्वतःचे वेळापत्रक बनवणं महत्त्वाचं आहे. जसं आइन्स्टाईन म्हणाले होते, ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणजे अनुभव. याचाच अर्थ कोणती पद्धत आपल्यासाठी बेस्ट काम करेल हे आपल्याला स्वतःलाच शोधावं लागेल. प्रयोग करून अनुभव घेऊनच ते कळेल. आणि जाता जाता एक शेवटची गोष्ट, आपलं ध्येय परफेक्ट असणं हे नाहीये. आपलं ध्येय सातत्य ठेवणं हे आहे. रोज टाकलेलं एक छोटं पाऊलच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतं, एका दिवसात मारलेली मोठी उडी नाही. तर मग हे सगळं ऐकल्यानंतर आता वेळ आहे कृती करण्याची. स्वतःला एक प्रश्न विचारूया. आज आपण आपल्या दिनक्रमात असा कोणता एक छोटासा पण कायम टिकवता येईल असा बदल करणार आहोत? चला विचार करूया आणि आजपासूनच सुरुवात करूया.